जय श्रीराम. श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने. 8 जुलै. आजचा विषय: भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे. त्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे, ते अनुसंधान मनुष्याला आपोआप आहे. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे जाणीवच राहत नाही. अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाची जी अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपले अनुसंधान आहे. कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच. असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागते. देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते. देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत. आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल. परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास अभ्यास करावा लागतो, तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे. यासाठी जे जे काही मी करेन ते ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ, सिंह, घोडे, हत्ती काय जे प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते. त्या घोड्याचे, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना. प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. जग काय म्हणेल हे पाहतो. हे जर आम्ही सोडले ना, तर भगवंताला काय हवे आहे ते आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे. हे कशाने होईल? अत्यंत प्रेमाने होईलच. एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाण्यात भिजविले आणि मागच्या पडसामध्ये ती भांडी घासत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकूनही आले. ती पोरगी मात्र धावत पाण्यापाशी आली आणि मूल उठण्यास दिसते आहे असं म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले मन मात्र भगवंताकडे असले पाहिजे. अखंडमुखी राम नाम हा असावे अनुसंधान. देहाने करावे प्रपंचाचे काम. जय श्रीराम.